नावाचं एक गाव होतं, ज्याच्या जवळपास फक्त नदी होती. त्या गावासमोरच एक ज्ञानपूर नावाचं एक गाव होतं. बागपूरमध्ये शाळा न असल्याकारण त्या गावातली मुलं प्रत्येक दिवशी जहाजातून नदी पार करून ज्ञानपूरमध्ये येत होते, जिथे ज्ञानपूर हायस्कूल नावाचं एक शाळा होती. त्या शाळेमध्ये रियान नावाचं सर शिकवत होते, ज्यांनी आपलं शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंडमधून केलं होतं. तर मुलांनो, लक्षात ठेवा, आपण आधी माकड होतो, मग थोड्या थोड्या वेळाने आपला विकास झाला आणि आपण माणूस झालो. पण सर, माझे वडील तर म्हणतात की आपण आधीपासूनच माणूस होतो. आपल्याला तर ईश्वराने आपल्या हाताने बनवलं आहे. तुझे वडील हे ह्याच्यामुळे म्हणतात बेटा, कारण त्यांना ही गोष्ट माहितीच नाही. या जगामध्ये काही ईश्वर वगैरे नाहीये. हे जग हजारो वर्षांपासून बनत आलेलं आहे आपल्या विज्ञानाच्या नुसार. अजून काही प्रश्न आहे बाळा? नाही सर. रियान प्रत्येक दिवशी बघत होता, मुलं दिवसांदिवस कमी येत होते शाळेमध्ये, खास करून जवळच्या गावात बागपूरवरून. रियान जहाजात बसून बागपूर येऊन जातो की त्याला माहिती पडेल की असं काय आहे ज्यामुळे बागपूरची मुलं शाळेत नव्हती येत. रियानला एक मुलगा दिसतो. तो कित्येक दिवसापासून शाळेत येत नव्हता. तो मुलगा आपल्या वडिलांसोबत इटा आणि रेतीमध्ये काम करत होता. बाळा, तू काही दिवसांपासून शाळेतच नाही आलायस. नाही येणार माझा मुलगा. इथे जेवायला खायला पैसा नाहीये आणि त्याला शाळेत पाठवण्यासाठी पूर्ण दिवसाची कमाई आम्ही कशी द्यायला पाहिजे? पण त्यांचा अभ्यास सुद्धा गरजेचा आहे ना. नाही होणार सरजी, आम्हाला माफ करा. हा माझा मुलगा आता माझ्यासारखीच मजदुरी करणार आहे याच गावामध्ये. जेव्हा रिहान हे सगळं बघतो, त्याचं मन तुटून जातो आणि ह्या गोष्टीला घेऊन तो बागपूरच्या प्रधानाकडे जातो आणि त्यांना सांगतो, या गावामध्ये अजून शाळा का नाही बनलीये? मुलांना एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये वाहत्या नदीमधून पार करून यावं लागतं. नाही बनणार सर, सरकार पैसेच नाही पाठवत आहे. तर स्कूल कसं बनवणार? आता मी माझ्या खिशातून तो पैसे टाकून नाही बनवू शकत ना. आणि राहिली गोष्ट नावेच्या किरायाची, तर त्या सगळ्या माझ्याच आहेत. आणि व्यापारी असल्याच्या हिशोबाने मी माझा मुनाफा तर बघणारच ना. सरकार पैसे पाठवते. जरी मी दुसऱ्या गावामधून या गावात आलो असेल तरी मी तुमच्याबद्दल दुसऱ्यांकडून खूप ऐकलेलं आहे. जे सरकार पैसे पाठवते त्याला तुम्ही तुमच्या खिशात टाकतात आणि त्यामुळेच तुमच्या नावेच्या व्यापारामध्ये तुम्ही एक अधिकार करून घेतलाय. हे बघा सर, तुम्ही आला आहात दुसऱ्या गावातून ना, वरून शिक्षक आहात म्हणून थोडी इज्जत येत आहे. आणि आता इज्जतीतच सांगत आहे, आता चुपचाप या गावामधून चालले जा. इथे काही नाही बनणार. शाळा तर विसरूनच जा. रियान निराश होऊन जातो आणि आपल्या घरी रात्रीच्या वेळेला विचार करतो की कसं मी या मुलांची मदत करू. तो त्याचा फोन उचलतो. तो आपल्या मैत्रीण हीरला कॉल लावतो. हीर इंग्लंडवरनं फोन उचलते. हां रियान, बोल ना. रियान आपली सगळी अडचण आपल्या मैत्रीण हीरला सांगतो, ज्याला ऐकून हीर त्याला बोलते, मला रियान एक गोष्ट नाही समजत आहे. तू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून शिकला आहेस, तरी सुद्धा एक छोट्याशा गावामध्ये तू टीचरची नोकरी करतोयस. तुला तर इथे कुठेही नोकरी मिळाली असती, त्यामध्ये पण तू दुसऱ्या गावाची काळजी घेऊन बसला आहेस. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की एका माणसाला प्रगती करण्यासाठी, एका माणसाच्या विकासासाठी शिक्षा खूप गरजेची आहे. त्यामुळेच तर त्यांनी आपले सगळे पैसे जमा केलेले माझ्या शिक्षेसाठी लावले. शिक्षा छोट्या गावामध्ये खूप महाग आहे आणि ही गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण बागपूरमध्ये तर काही शाळा सुद्धा नाहीये. तुला काय पाहिजे रियान? बोल, मी कशी तुझी मदत करू? माझी इच्छा आहे की तू थोड्या पैशांची माझी मदत कर, की त्यामुळे मी बागपूरमध्ये शाळा उभी करू शकेल. रियान, जेव्हा तू बोललास ना, तेव्हाच मला आठवलं की इंडियामध्येच माझ्या वडिलांची कंपनी पाण्यामध्ये तरंगणारी इमारती बनवते. मी ऐकलंय त्यांनी एक शाळा सुद्धा बनवली आहे, पण ते शहरामध्ये काहीच कामाचं नाही आहे. काय माहिती ते तुझ्या कामाला येईल? बिलकुल. हे तर माझ्या पूर्ण समस्येचं समाधान आहे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. अजिबात काळजी नको करूस. 3 दिवसात ते वाहणारी शाळा तुझ्या गावात पोहोचून जाईल, ते पण वाहून. धन्यवाद हीर, खूप खूप धन्यवाद. रियान 3 दिवस वाट बघतो. प्रत्येक दिवशी शाळेमध्ये शिकवून
तो नदी किनारी जाऊन उभा राहतो. जसाच तिसरा दिवस येतो, रियान एक मोठ्याशा इमारतीला मोठ्याशा दगडावरती येताना पाहतो. थोड्याच वेळात ती वाहती शाळा नदी किनारी येऊन थांबते. रियान बघतो की शाळेच्या छतावरती सोलर पॅनल लावले होते, ज्यामुळे ही शाळा बिना तेलाचा स्वतःहूनच एक किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाऊ शकतो. आता रियानने आपली स्वतःची शाळा उघडली होती, जे बागपूरपासून ज्ञानपूरच्या दोन्ही जागेवरच्या मुलांना शिकवत होता. बागपूरमध्ये तोच व्यक्ती जो आपल्या बाळाला शिकवू नव्हता शकत, आपल्या मुलाला वाहत्या शाळेमध्ये सोडायला आला होता. तुझा बाळा खूप खूप धन्यवाद. तुझ्याचमुळे माझा मुलगा आता पुढचं शिक्षण करेल. ईश्वर तुझं खूप भलं करेल. ईश्वराचं तर नाही माहिती, पण तुम्ही मला धन्यवाद नका करू. बस आता यापुढे वेळेवरती आपल्या मुलांना ह्या वाहणाऱ्या शाळेमध्ये पाठवत जा. रियान वाहत्या शाळेमध्ये मुलांना शिकवायला लागतो आणि दुसरीकडे प्रधानचा कामगार अंबी नावच्या व्यापाराची माहिती घेऊन प्रधानच्या दिशेने जातो. ये अंबी, आज तर चांगली बातमी घेऊन आलायस ना. प्रधानजी, जेव्हापासून तुम्ही नावेतून जाण्या येण्याची किंमत वाढवली आहे तेव्हापासून व्यापार खराब चालू आहे. गाववाल्यांनी तर आपल्या मुलांना शाळेत पाठवणंच बंद केलंय बघा. तर त्याच्याशी माझं काय घेणं देणं? नाही पाठवलं तर नाही पाठवलं. अशिक्षित राहिले तर आपल्या आईवडिलांसारखी माझी गुलामी तर करतीलच ना. नाही करणार प्रधानजी. तो रियान कुठल्या तरी वाहणाऱ्या शाळेला आपल्या गावापर्यंत घेऊन येतो. नाहीतरी 2 हप्ते झालेत जेव्हापासून तो वाहती शाळा येत आहे तेव्हापासून धंदा खराब झालाय आणि मला वाटतंय धंदा सुद्धा जास्त दिवस नाही टिकणार आहे. याच्याचमुळे मला शिकलेले लोक आवडत नाहीत. नेहमी माझ्या रस्त्याचा काटा बनलेले असतात. काय हे शाळा खरंच वाहत असते? हा, खरंच हे पाण्यावरती वाहत असतं. हा शाळा ठेवतो तरी कुठे? इथेच किनाऱ्यावरती बागपूरला. सकाळी उठून तो परत त्याला घेऊन येतो, कारण की कोणी त्या शाळेला नुकसान नाही पोहोचवलं पाहिजे. त्याच्याचमुळे त्या तरंगणाऱ्या शाळेला पाण्यामध्ये ठेवतो. मानावं लागेल, रियानकडे बुद्धी सुद्धा आहे. आता मी तुला दाखवतो. ही माझी आजी दाढी आणि मिश्या अशाच पांढऱ्या नाही झाल्यात. अंबी, तेलाच्या टाकीचा बंदोबस्त करा. का प्रधानजी? सांगतो सगळं सांगतो. रियानची वाहती शाळा बागपूरच्या नदीमध्ये ठेवतो आणि शाळा किनाऱ्याच्या थोड्या लांबीवरती होता. रात्रीला अंबी आणि प्रधान खूप सारा तेलांनी भरलेल्या गॅलन सोबत नदीजवळ येतात. आता बघतो हा रियान शाळेला कसा वाचवतो ते. तुम्हाची काय करायचा विचार आहे? या तेलाच्या गॅलनला पाण्यामध्ये उडवायला चालू कर. आपण पाण्यामध्येच आग लावून टाकू, ज्याच्यामुळे हळूहळू आग शाळेपर्यंत पोहोचेल. हे चुकीचं आहे प्रधानजी. तुला स्वतःचा विचार नाही करायचा आहे का? आता तूच विचार कर, जर हे सगळे गरीब मुलं शिकायला चालू केले तर हे सगळे तुझ्या मुलापेक्षा जास्त शिकले सवरलेले होतील आणि पुढे जाऊन तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी काम करण्यासाठी मना करतील. बोलत तर तुम्ही बरोबर आहात प्रधानजी. प्रधान आणि अंबी तेलांच्या गॅलनला पाण्यामध्ये वाहण्यासाठी चालू करतात. अंबी आपल्या खिशातून माचीस काढतो आणि प्रधानला देतो. हे घ्या प्रधानजी, माचीस. तुला काय वाटतंय तू आग नाही लावणार? तर तुझ्यावरती याचा पाप नाही लागणार. तू आणि मी दोघंही या पापाचे भागीदार आहेत अंबी. प्रधान माचीस जाळून पाण्यामध्ये फेकून देतो आणि पाण्यामध्ये भयंकर आग लागते. सकाळचा सूर्योदय होणारच होता. प्रधान आणि अंबी जवळच एका दगडावरती जाऊन उभे राहिले होते, जिथूनच ते शाळा पूर्ण आगीमध्ये धुंदून जाण्याची वाट बघत होते. रियान जसाच नदीजवळ येतो, तो आग बघून त्याला मोठा धक्का लागते. आग! ही आग तर शाळेकडे जात आहे. आता मी काय करणार? हे शाळा तर या मुलांचं भविष्य आहे. रियानला काहीच समजत नव्हतं. तेव्हाच तो आपल्या मैत्रीण हीरला कॉल लावतो. हीर, कोणीतरी नदीमध्ये आग लावली आणि ती आग हळूहळू शाळेकडे पोहोचत आहे. सांग लवकर सांग, काय करू मी? मला माफ कर रियान, पण मी यामध्ये तुझी काहीच मदत नाही करू शकत.
आता बस देवासकडे प्रार्थना कर की ती आग शाळेजवळ पोहोचण्याआधीच थांबून जाईल किंवा पाऊस येऊन जाईल. हा तर थंडीचा ऋतू आहे ना. पाऊस येण्यासाठी तर अजून 4-5 महिने बाकी आहेत ना. मी तुझी यामध्ये काहीच मदत नाही करू शकत रियान. रियान फोन कट करतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तो आकाशाकडे बघतो आणि आपले डोळे बंद करून बोलतो, हे देवा, जर तू खरंच असशील तर ह्या मुलांच्या भविष्याला खराब होण्यापासून वाचव. मी जो कधी तुझ्यावर विश्वास नाही करत, मी तुझ्या प्रार्थना करतोय, त्या आगीला शाळेपर्यंत नको पोहोचू देऊ. हे देवा, माझी प्रार्थना ऐक. हे ईश्वरा, माझी प्रार्थना ऐक. रियानची प्रार्थना होताच जानेवारीच्या महिन्यामध्ये काळे वादळ पुन्हा गावाला घेरून येते आणि जोरात पाऊस यायला चालू होतो. आग शाळेजवळ पोहोचण्याआधीच विझून जाते. प्रधानजी, हे पाऊस कसा? माहिती नाही अंबी. ते दोघं बोलतच होते. आकाशातून वीज तुटून त्या दोघांच्या अंगावरती पडते. रियानची शाळा वाचते आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवसांसाठी ती शाळा तशीच नेहमी सुरू राहते.